नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. प्रभाग रचनेची सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाणे शहरातील चक्रा देखील वाढल्या आहेत. गेल्या 3 ते 4 आठवड्यांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री चक्क 5दा ठाणे शहरामध्ये येऊन गेले आहेत. त्यामुळे यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचा ठाण्यातील चेहरा असणार हे आता कुणा राजकीय पंडितांनी सांगायची गरज नाही. आधी जैन बांधवांच्या पर्युषण पर्वाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची हजेरी, त्यापाठोपाठ मुद्रा कर्ज वाटपाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं ठाणे शहरामध्ये येणं, गणेशोत्सवाला त्यांनी भेट देणं, त्यापाठोपाठ कोकण विभागाची आढावा बैठक ठाणे शहरामध्ये घेणं आणि त्यानंतर बंगाली बांधवांच्या दुर्गापूजेला देखील मुख्यमंत्र्यांची भेट, हे बरंच काही सांगून जात आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सुकाणू चक्र मुख्यमंत्र्यांच्या हाती असेल हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. यापूर्वी देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनीच प्रचाराची कमान सांभाळली होती. प्रचाराची राळ उडवून देण्यात, आरोप प्रत्यारोपात आणि अरेला कार्य करण्यात मुख्यमंत्री आघाडीवर होते. त्याचंच फळ म्हणून कल्याणच्या भाजपच्या जागांमध्ये भरघोस वाढ झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे भेटीचा खोलवर जाऊन आढावा घेतला तर मराठी मतांइतकाच महत्त्व त्यांनी बिगर मराठी मतांना दिलं आहे. त्यामुळेच जैन बांधवांच्या पर्युषणाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली, त्यात सहभाग घेतला, जैन मुनींचा आशीर्वाद घेतला. त्यापाठोपाठ बंगाली बांधवांच्या दुर्गापूजेला त्यांनी लावलेली हजेरी हे देखील याचंच द्योतक आहे. भारतीय जनता पार्टीला ठाणे शहरामध्ये चेहरा नाही, त्यामुळे भाजप ठाण्यात फार मोठी मजल मारणार नाही असं सांगणाऱ्यांचा एक मतप्रवाह आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनीच ठाण्यातला चेहरा बनल्यास शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे. एकंदरीतच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा सामना रंगणार हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ झालं आहे. त्यामुळेच शिवसेनेने देखील आता इतर राजकीय पक्षांप्रमाणे सावध होण्याची गरज आहे. डम्पिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांना रोखण्यासाठी ठाण्यातील वृंदावन सोसायटीतील रहिवाशांनी ई कचऱ्याचं नियोजन करण्याचं पाऊल उचललं आहे. त्यासाठी आपल्या परिसरातील सोसायट्यांना मोफत ई कचरा डबे पुरवले आहेत. यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने देखील सुक्या कचऱ्याचं कलेक्शन सेंटर उभारण्याचा संकल्प केला होता. मात्र अद्यापपर्यंत हा प्रकल्प प्रत्यक्षात न आल्याने वृंदावन वासियांनीच आता पुढाकार घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत दररोज 650 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यामध्ये जवळपास 250 मेट्रिक टन कचरा सुका कचरा असतो. या कचऱ्याचं वर्गीकरण न करताच तो डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. त्यात बहुतांशी भाग हा संगणकाच्या सुट्ट्या भागांचा अथवा इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तूंचा असल्याने हा कचरा डम्पिंग ग्राउंडवर गेल्यानंतर एखाद्या ज्वलनशील पदार्थाशी संयोग आल्यास आग लागण्याची शक्यता होती. गेल्या काही महिन्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या देखील आहेत. हरिओम नगर त्याचप्रमाणे दिवा परिसरामध्ये या घटना घडल्या आहेत. या आगीमुळे आणि धुरांमुळे शहरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न भीषण बनतो. त्यासाठी वृंदावन सोसायटीतील नागरिकांनी नवरात्रीच्या मुहूर्तावर ई कचरा संकलन करण्याचे डबे मोफत वाटले आहेत. 14,000 लोकसंख्या असलेल्या वृंदावन सोसायटीच्या 42 इमारतींमध्ये हा प्रकल्प राबवण्यात असल्याची माहिती स्थानिक नागरिक महेश इंगळे यांनी दिली आहे. दरम्यान ठाणे महानगरपालिकेने देखील अशा प्रकारचा ई कचरा निर्मूलन प्रकल्प राबवून या ई वेस्टचा पुनर्वापर करावा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही आज मनसेतर्फे वृंदावन सोसायटीमध्ये आणि प्रत्येक सोसायटीला, प्रत्येक विंगला हा ई कचरा डबा मोफत देत आहोत. आणि हे अभियान आज आम्ही अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर चालू केलेलं आहे. आणि आम्हाला प्रशासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर महापालिकेतर्फे आपल्या शहरासाठी, ठाणे शहरासाठी एखादा ई कचरा प्रकल्प, डिस्पोजल प्रकल्प चालू करा. घोडबंद रोड परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी. भूमी एकर्स ते ठाणे स्थानक या नव्या बसेसचा शुभारंभ काल करण्यात आला आहे. स्थानिक नगरसेवक श्री नरेश मणेरा, त्याचप्रमाणे शिवसेनेचे घोडबंद रोड विभाग प्रमुख श्री मुकेश ठोंबरे यांच्या उपस्थितीमध्ये काल या बसचा शुभारंभ झाला आहे. भूमी एकर्स ते ठाणे स्थानक अशा एकंदर 24 फेऱ्या TMTची ही बस करणार आहे.
सकाळी 6:15 ते रात्री 9:45 वाजेपर्यंत या 24 फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्यांमुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल असा विश्वास स्थानिक नगरसेवक श्री नरेश मणेरा आणि मुकेश ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे. या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम असलेला भव्य लोकोत्सव. देवीच्या उत्सवात विज्ञानाचा जागर करणारा अंतराळाचा काल्पनिक देखावा, महिलांसाठी महापैठणीचा खेळ तर पारंपरिक फोंडला असे नानाविध खेळ, तरुणाईचा सळसळता उत्साहाची रेलचेल असणारा रास गरबा, भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या दर्शनार्थ अवश्य या. निमंत्रक तमाम कार्यकर्ते आणि श्री सुधाकर वामन चव्हाण. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव. ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे. त्यामुळेच ती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनली आहे. आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आमंत्रण मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहेरकर यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीनं तमाम भाविकांना केलं आहे. ठाणेकर आम्ही आहे आम्हाला गर्व. जय अंबेमा करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण. To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री राजकुमार पमनानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. देवी आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करोत हीच देवीच्या चरणी प्रार्थना. शक्ती आणि भक्तीचं प्रतीक असलेली देवी आपल्या आयुष्यात सुख समृद्धी संपन्नता आणि आरोग्य घेऊन येऊ हीच देवीच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री राजकुमार पमनानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बिग बी अमिताभ यांचं घर ज्यांनी दिवाळीमध्ये सजवलं त्या हेरम आर्ट्सने यंदा देखील ठाण्याच्या बाजारामध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे आकाशकंदील आणले आहेत. हेरम आर्ट्स म्हणजे इको फ्रेंडली आकाशकंदील हे समीकरण गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये ठाणेकरांमध्ये अगदी फिट्ट बसलं आहे. त्यामुळेच चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर कलावंत हेरम आर्ट्समध्ये येतात आणि आपले कंदील घेऊन जात असतात. आपली दिवाळी हेरम आर्ट्सबरोबर ते साजरे करत असतात. यंदा देखील हेरम आर्ट्सच्या वतीने पारंपरिक आकाशकंदिलांबरोबरच पणतीचे आकाशकंदील, स्टारचे आकाशकंदील असे वैविध्यपूर्ण आकाशकंदील संपूर्णपणे ठाणे शहरकरांना उपलब्ध करून दिले आहेत. हे आकाशकंदील पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत. केवळ ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रातल्या इतर भागांमधून देखील आता हेरम आर्ट्सच्या या आकाशकंदिलांना मागणी येऊ लागली आहे. ठाणे शहरातील राम मारुती रोड क्रॉस लेनमध्ये हेरम आर्ट्सचे हे आकाशकंदील उपलब्ध आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी पारंपरिकवरती ह्यावर्षी भरपूर इको फ्रेंडलीमध्ये व्हरायटीज आणलेल्या आहेत. जो पारंपरिक कंदील असतो त्यालाच सगळ्यात जास्त मागणी असते. मग बाकीच्या व्हरायटी आम्ही बांबूचे, ज्यूटचे, पेपरचे, क्लॉथचे असे व्हरायटी आम्ही ठेवलेले आहेत. आमच्याकडे कंदील म्हटलं तर 30 रुपीजपासून स्टार्ट आहे. 30 रुपयापासून तर 2000पर्यंत. 2000चा जो कंदील आहे तो सार्वजनिक सोसायटीसाठी मोठा कंदील. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठी अभिनेत्यांची रेलचेल दिसून आली. काल या ठिकाणी मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार श्री भरत जाधव, सुपरस्टार दिग्दर्शक केदार शिंदे, कमलाकर सोनटक्के यांच्यासह अनेक मान्यवरांनी काल या उत्सवाला भेट दिली. त्याचप्रमाणे सध्या
मराठी नाट्यसृष्टीमध्ये आघाडीचा कलावंत असलेल्या अंशुमन विचारे यांनी देखील काल या उत्सवाला भेट दिली. त्याचप्रमाणे नटसम्राट सारखा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणाऱ्या महेश मांजरेकर यांनी देखील काल या उत्सवाला भेट दिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. ह्या उत्सवाला देतो नवरात्री व्हेरी वेल ऑर्गनाइज, डिसिप्लिन्ड आहे, सगळं डिसिप्लिन खूप आहे. म्हणजे ते असतात ते पण लोकांना एकमेकांचा त्रास होत नाही आणि एक एनर्जी आहे पॉझिटिव्ह, त्यामुळे इथे आल्यावर कायम बरं वाटतं. आणि अरे खूप वर्ष आली इथे मिळतो आणि नवरात्र म्हटलं की एकच माझं दर्शन असतं ते हेच. ठाण्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील काल या उत्सवाला भेट दिली आणि देवीचं दर्शन घेतलं. यावेळेस शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख श्री नरेश मस्के हे देखील उपस्थित होते. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. नवरात्रीच्या निमित्ताने सामाजिक सेवा व्हावी या दृष्टिकोनातून कोपरी परिसरातील गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्री उत्सवाचं औचित्य साधून स्थानिक नागरिकांचा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात येतो. यंदा देखील अशाच प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसून आलं. गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांचा सन्मान करण्यात आला. गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने अत्यंत थाटामाटामध्ये नवरात्र उत्सव साजरा होतो आहे. या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात लोटल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. या संपूर्ण धार्मिक उत्सवामध्ये सामाजिक भान राखत मंडळाच्या वतीने विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री प्रकाश नरसाणा यांच्या पुढाकाराने पाचपाखडी परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय उत्साहामध्ये नवरात्रीचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणची रोषणाई ही सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. श्री प्रकाश नरसाणा यांनी खऱ्या अर्थाने ठाणे शहरामध्ये नवरात्रीच्या उत्सवामध्ये दांडिया रास सुरू केला. मात्र आता न्यायालयीन निर्बंधामुळे संपूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहूनच या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा होतो, असं श्री प्रकाश नरसाणा सांगतात. गेल्या 27 वर्षांपासून हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. दररोज हजारो भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येतात, असं श्री प्रकाश नरसाणा सांगतात. गेल्या 27 वर्षापासून मी जे नवरात्री करतोय, पारंपरिक चाले संस्कृतीला धरून नवरात्री होत असते. नाही आता 10 वाजतापर्यंत कोर्टाचे जे आदेश आल्यानंतर दांडिया तर होऊ शकत नाही. फक्त अष्टमी, नवमी 2 दिवस दांडिया होतात. मग इतर वेळी दर्शनाला सगळे भाविक दर्शन करून जातात. मराठी नाट्यसृष्टीमध्ये सध्या ओ मेरा पिया घर आया हे नाटक धुमाकूळ घालतं आहे. अंशुमन विचारे याची प्रमुख भूमिका असलेली ही हॉरर कॉमेडी आहे आणि या कॉमेडीला मराठी प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. समीक्षकांनी गौरवलेलं अशा प्रकारचं हे नाटक असून गेल्या जवळपास 2 महिन्यांमध्ये नाटकाचे 18 प्रयोग झाले आहेत. केवळ
मुंबई ठाण्यातच नाही तर पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील हे प्रयोग झाले आहेत आणि या प्रयोगांना नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं या नाटकात प्रमुख भूमिका करणाऱ्या अंशुमन विचारे यांनी सांगितलं. अंशुमन विचारेचं धमाल विनोदी नाटक मेरा पिया घर आया हे सध्या रंगभूमीवर गाजतो आहे. अंशुमन, काय सांगशील या नाटकाविषयी? मुळात अप्रतिम असं हॉरर कॉमेडी नाटक आहे आणि हॉरर कॉमेडी नाटक आणि लोकांना ते खूप आवडतं आहे आणि मला असं वाटतं की जर तुम्ही बघितलं नसाल तर नक्की या आणि फक्त धमाल करायला या आणि टेन्शन फ्री होण्यासाठी या. ओ मेरा पिया घर आया. सध्या सर्वत्र महाराष्ट्रात सगळीकडे या नाटकाने धुमाकूळ घातलेला आहे. काय सांगशील ओव्हरऑलच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय येतात तुला? प्रेक्षक म्हणतात की ओ मेरा पिया घर आया, ही नाटक देखने मैं बार बार आया. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.